नमस्कार मंडळी, खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण वर्षभर नाही तर 2 वर्ष अजिबात खराब न होणारे कैरीचे लोणचे कसे बनवायचे ते बघणार आहोत. लोणचं संपेपर्यंत लोणच्याला अजिबात बुरशी येत नाही, कापटी अजिबात नरम पडत नाही, मऊ पडत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपण घरीच मसाला बनवलेला आहे, अजिबात विकतचा मसाला वापरलेला नाही आहे. आणि अशा प्रकारचे जर लोणचे तुम्ही घरी बनवले ना, तर खाणारे कौतुक नेहमी करतील आणि दरवर्षी तुम्ही असेच लोणचे बनवाल. त्यासाठी इथे मी 1 किलोच्या प्रमाणात लोणचे कसे बनवायचे हे सांगितलेलं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. चला तर मग लगेचच लोणचं घालायला घेऊया. आता लोणचं घालताना सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप म्हणजे कैरी घेताना कडक कैरी घ्यायची आहे आणि डार्क हिरव्या रंगाची कैरी आपण इथे घ्यायची आहे. त्यामुळे आपलं लोणचं आहे ते जास्त दिवस टिकतं. अजिबात नरम कैरी आपण घ्यायची नाही आहे किंवा आतमधून पिवळी असणारी कैरी आपण घ्यायची नाही आहे. तर आता ह्या कैऱ्या आपण घेतलेल्या आहेत. ह्या कैऱ्या आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत, कारण की कैरीच्या वर लस किंवा चीक लागलेला असतो, तो संपूर्ण आपण काढून घ्यायचा. आता लोणचं घालताना दुसरी टीप म्हणजे कैऱ्या धुतल्यानंतर स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या आहेत. अजिबात पाण्याचा अंश आपण ठेवायचा नाही आहे. पाण्यामध्ये जरासुद्धा ओलसरपणा ठेवायचा नाही आहे. त्यामुळे कैऱ्या धुतल्यानंतर पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत. इथे मी सुती कपड्यांनी पुसून घेते. तुम्ही बघू शकता पूर्णपणे ह्या कैऱ्या आपण कोरड्या करून घेतोय. म्हणजे काय होतं की लोणचं आपलं अजिबात खराब होत नाही, बुरशी येत नाही लोणच्याला. अगदी छोट्या-छोट्या टिप्स असतात, पण त्या खूप महत्त्वाच्या असतात. आता कैरी कापताना तुम्ही बघू शकता आतमधून पूर्णपणे पांढरी शुभ्र अशी कैरी आहे. पिवळी कैरी अजिबात घ्यायची नाही आहे. ही तिसरी महत्त्वाची टिप मी तुम्हाला इथे सांगते. कधी-कधी काय होतं वरून कडक असते, पण आतमधून पिवळसर कैरी असते, तर ती कैरी अजिबात घ्यायची नाही आहे. आतमधून पूर्णपणे पांढरी शुभ्र अशी कैरी घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त मोठ्या फोडी इथे मी केलेल्या नाही आहेत. मध्यम आकाराच्या फोडी इथे मी केलेल्या आहेत. खूप जास्त मोठी फोड घेतली ना, तर ती संपत नाही. त्यामुळे छोट्या-छोट्या किंवा मध्यम आकाराच्या फोडी इथे आपण करून घ्यायच्या आहेत. आता सगळ्या कैऱ्यांच्या अशाच फोडी करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते मी. हे बघा, दुसरी कैरीसुद्धा मी कापलेली आहे. आतमधून पूर्णपणे पांढरी शुभ्र कैरी आहे. हे बघा, त्याच्यासुद्धा फोडी करून घेऊयात. मला वाटलं की ह्या कैऱ्यांच्या मध्ये कोय असेल, पण नाही, बाठा आहे. त्यामुळे जमेल तितक्या बाजूनी सुद्धा मी संपूर्ण कैऱ्या छान अशा कापून घेतलेल्या आहेत आणि फोडी करून घेतलेल्या आहेत. मधला बाटा आहे तो बाजूला काढून टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्या फोडी तयार करून झालेल्या आहेत. एका भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता मीठ आणि हळद घातल्यानंतर छान अशा कैऱ्या आहेत त्या टॉस करून घ्यायच्या आहेत, अशा वरखाली करून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होतं की सगळ्या फोडींना छान हळद आणि मीठ लागलं जातं. हे बघा, 2-3 मिनटं छान असं टॉस करून घेऊया, म्हणजे सगळ्या फोडी आहेत त्यांना छान हळद मीठ लागलं जातं. हलकंसं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, छान असं टॉस करून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता छान हळद मीठ लागलेलं आहे. हलकंसं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे, कारण आपण मीठ घातलेलं आहे. आता ह्या फोडी आहेत ह्या काय करायचं आहे, खाली एक भांडं घ्यायचं आहे, त्याच्यावर चाळण ठेवायची आहे आणि ह्या फोडी त्यामध्ये चाळणीमध्ये ओतायच्या आहेत. हे बघा, खाली एक पातेलं घेतले, त्यावर चाळण घ्यायची आणि त्यावर ह्या फोडी संपूर्ण ओतून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होतं, फोडींमधलं जे जास्तीचं पाणी आहे ते खाली पातेल्यामध्ये पडलं जातं. रात्रभर ह्या फोडी आपण अशाच ठेवायच्या आहेत. ही आपली चौथी महत्त्वाची टीप आहे. जेणेकरून काय होतं, कैरीच्या फोडीमध्ये जे जास्तीचं पाणी आहे ते निघून जातं आणि आपलं लोणचं आहे ते वर्ष नाही तर 2 वर्ष टिकतं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघूया. हे बघा, मस्तपैकी छान अशा कोरड्या झालेल्या आहेत फोडी आपल्या. फोडींमधलं जे जास्तीचं पाणी होतं ते खाली निघून आलेलं आहे. हे बघा, आता हे पाणी आपण अजिबात घ्यायचं नाही आहे. हे आपण पाणी फेकून देऊया. आता लगेचच आपण लोणचं घालायला घेऊया. पण त्याआधी ह्या फोडी आहेत एका सुती कपड्यावर पसरून ठेवायच्या आहेत. 1 ते 2 तास ह्या फोडी छान अशा पंख्याखाली सुती कपड्यावर पसरवून ठेवायच्या आहेत. म्हणजे छान अशा कोरड्या होतात आणि जरासं पाणी राहिलं असेल तर ते सुद्धा निघून जातं. हे बघा, सुती कपड्यावर छान अशा पसरून ठेवते 2 तास. तोपर्यंत आपण लोणच्यासाठी मसाला काय लागतो ते पाहूया. आता इथे लोणच्यासाठी आपण मसाला बनवण्यासाठी साहित्य बघूया. 1 वाटी मोहरीची डाळ, 1 वाटी धणे घ्यायचे आहेत, अर्धी वाटी बडीशोप,
1 मोठा चमचा मेथी दाणे, अर्धी वाटी आपण जिरं घेतले, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी घेतलेली आहे. साहित्याची सविस्तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता काय करायचं आहे, आपण घरीच मसाला बनवतोय त्यामुळं कढईमध्ये 1 वाटी मोहरीची डाळ छान हलकीशी रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे आपण हे सगळे मसाले भाजून घेतोय, म्हणजे काय होतं की आपलं लोणचं टिकण्यास मदत होते. हे बघा, हलकासा रंग बदललेला आहे. मोहरीची डाळ छान अशी आपली भाजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, एकदम मंद आचेवर भाजायची आहे. जास्त गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर आपली मोहरीची डाळ करपेल. हे बघा, छान भाजून झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया एका ताटामध्ये. त्यानंतर 1 वाटी धणे आहेत, ते सुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत. आता त्यामध्येच आपण अर्धी वाटी बडीशोप, अर्धी वाटी जिरे, 1 मोठा चमचा मेथी दाणे, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी इथे मी अर्धा चमचा घेतलेले आहेत. तुम्हाला तिखट किती प्रमाणात हवं त्या प्रमाणामध्ये तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. हे बघा, आता हे मसाले मस्त सुगंध येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत. गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये. हे बघा, हलकासा रंग बदलायला लागला की समजायचं आपले मसाले भाजून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. छान असे आपले हे मसाले भाजून झालेले आहेत. आता हे मसाले आपण काढून घेऊयात. हे सगळं प्रमाण मी 1 किलोच्या कैरीच्या प्रमाणात सांगितलेलं आहे. हे बघा, सगळा मसाला आपण दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. आता मसाला गरम असताना अजिबात मिक्सरला लावायचा नाहीये. पूर्ण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला लावूया. आता सगळ्यात महत्त्वाची पुढची टीप म्हणजे आपण इथे 1 वाटी मीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कारण मिठामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं, त्यामुळं मीठ लोणच्यामध्ये घालताना आवर्जून भाजूनच घालायचं. हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला मीठ भाजायचं आहे. आता मीठ भाजून झालेलं आहे, ते सुद्धा एका वाटीमध्ये किंवा ताटात काढून घेऊया. मोहरीची डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे. आता हा मसाला आहे तो सुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता हा मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि चरचरीत अशी पावडर करून घ्यायची आहे. खूप जास्त पावडर नाही करायची, थोडीशी चरचरीत ठेवायची आहे. थांबा, तुम्हाला चमच्याने दाखवते. हे बघा, आपला हा मसाला छान वाटून झालेला आहे. थोडासा चरचरीत ठेवलेला आहे. हे बघा, इथपर्यंत चरचरीत आपल्याला हवा आहे. हे बघा, आपला मसाला तर वाटून झालेला आहे. आता लगेचच आपण लोणचं घालायला घ्यायचं आहे, पण त्याआधी आपण तेल कडवत ठेवूया. तर 1 किलोसाठी आपल्याला 2 ते 2.5 वाटी ते तेल लागणार आहे आणि वजनी प्रमाणात बघायला गेलात तर 200 ते 300 ग्रॅम इथे आपल्याला तेल लागतं. आता हे कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. अजिबात कच्चं ठेवायचं नाही आहे. लोणचं घालताना ही सगळ्यात महत्त्वाची आणि पुढची टीप आहे. तेल पूर्णपणे कडकडीतच गरम करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता, इथे कॅमेऱ्यामध्ये एवढंसं दिसत नाही आहे, पण हलकासा धूर निघायला लागलेला आहे आणि कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे. मी या स्टेजला गॅस बंद करते आणि तेल पूर्णपणे थंड करून घेणार आहे. आता एका खोलगट भांड्यामध्ये मोहरीची डाळ घ्यायची आहे, जी आपण भाजून ठेवली होती. वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे. इथे छोटी अर्धी वाटी लाल तिखट घालायचं आहे आणि आपण जे मीठ घेतलं होतं, 1 वाटी मीठ घेतलं होतं, त्यातलं इथे मी पाऊण वाटी मीठ घालणार आहे. बाकीचं आपण चाखून बघूया आणि त्यानंतरच घालायचं आहे. आता हे सगळे मसाले, मीठ, लाल तिखट, मोहरीची डाळ छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, लोणच्यासाठीचा खूप मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे. घरभर सुगंध पसरलेला आहे. आता मसाला छान असा मिक्स करून झालेला आहे. तेल थोडंसं कोमट आहे. कोमट तेलामध्ये मी हिंग घालणार आहे. खडा हिंग असेल तर खडा हिंग घाला. माझ्याकडे खडा हिंग नव्हता म्हणून मी तर पावडर हिंग घातलेला आहे आणि तेलामध्ये छान असा मिक्स करून घेऊया. हे बघा, तेल गरम आहे त्यामुळं हिंग छान असा तळला जातोय, त्यामुळं मस्त असा सुगंध येतो. हे बघा, मस्त हिंग छान असा तळून झालेला आहे. ते तेल आपण ह्या मसाल्यामध्ये घालूया. आता तेल आपलं कोमट आहे
ते कोमट तेल आपण या मसाल्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे काय होतं, मसाला पुन्हा छान असा तेलामध्ये भाजला जातो. गरम आहे ना तेल आपलं. थोडंसं तेल आपण बाजूला ठेवूया. आता तेल आपण लोणच्यामध्ये किती प्रमाणात घालायचं, हे प्रमाण कसं ओळखायचं ते सुद्धा तुम्हाला इथे मी सांगणार आहे. त्यामुळे ते अजिबात टेन्शन घ्यायचं नाही की तेल कमी पडलं, जास्त झालं. हे कसं ओळखायचं हे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तुम्ही बघू शकता सुरेख रंग आलेला आहे. मस्त आपला मसाला आहे. तो तेलामध्ये भाजून झालेला आहे. गरम आहे अजून पण हे भांडं. हे बघा. पण लोणचं घालताना हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आणि पुढची टीप आहे. जर आपण गरम गरम मसाला असताना त्यामध्ये लोणचं घातलं तर लोणचं खराब होऊ शकतं. आता तुम्ही बघू शकता 1 तासभर झालेला आहे. पूर्णपणे मसाला थंड झालेला आहे आणि तेल छान असं वर आलेलं आहे. हे बघा मस्त लोणच्याचा खार तयार झालेला आहे. पाहूनच तुम्हाला समजत असेल आणि चवीला इतकं छान हे लोणचं लागतं. आता या मसाल्यामध्ये आपण सुती कपड्यावर ज्या फोडी कैरीच्या पसरवून ठेवल्या होत्या त्या घालायच्या आहेत. हे बघा संपूर्ण फोडी आपण ह्यामध्ये घालूया. पूर्णपणे कैरीच्या फोडी आहेत, छान अशा कोरड्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अजिबात पाण्याचा अंश नाही आहे. संपूर्ण फोडी आपण घालूया आणि छान अशा मिक्स करून घेऊया. मस्त अगदी रसरशीत आपलं हे लोणचं तयार होतंय. तुम्ही बघू शकता पाहतानाच आणि करतानाच माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे. हे बघा मस्त खार तयार झालेला आहे. आता कैरीच्या फोडी छान अशा मिक्स करून घेऊयात आपण. हे बघा अशा पद्धतीने छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. म्हणून खोलगट भांडं घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की लोणचं छान असं आपल्याला मिक्स करता येतं. आता लोणचं छान असं मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. थोडंसं चाखून बघायचं, म्हणजे मीठ वगैरे कमी असेल तर तुम्ही घालू शकता. आता हे लोणचं आपण तासभर असंच ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं की तेल आहे ते छान असं वर येतं. त्यामुळे लगेचच हे लोणचं बरणीमध्ये भरायचं नाही आहे. हे तासभर आपण असंच ठेवून देणार आहोत. त्यानंतर तुम्हाला मी दाखवते. आता झाकण ठेवते. 1 तासानंतर आपण पाहूया. 1 तास झालेला आहे. आपण बघूया. अरे वा, मस्तपैकी छान असं तेल वर आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची टीप मी तुम्हाला सांगणार आहे. हे लोणचं आहे ते काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे. म्हणजे जास्त दिवस टिकतं आणि लोणचं भरल्यानंतर अर्धा इंच तेल वर हवं. जर तेल कमी पडलं तर पुन्हा कडकडीत गरम करून पुन्हा थंड करून ते वरून घालायचं. पण लक्षात ठेवा फोडींच्या वर अर्धा इंच तेल हवं. म्हणजे आपलं लोणचं वर्ष नाही तर 2 वर्ष टिकतं, अजिबात खराब होत नाही. यावर्षी तुम्ही 1 किलोचे तरी अशा पद्धतीने लोणचं नक्की घाला आणि घरच्यांना हे लोणचं कसं वाटलं ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यास खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.